आपल्या कॉलेजची मुलुक मैदानी महाराष्ट्र ज्यांचा धर्म आहे, आई भवानी ज्यांची दैवत आहे, ज्यांचा रक्ताचा रंग भगवा आहे आणि ज्यांच्या ओठावर फक्त आणि फक्त शिवबा आहे, अशा नृसिंह पाटील यांना मी आमंत्रित करतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, ज्याने हिंदवी स्वराज्याचे स्वप्ने आपल्या कुशीमध्ये पाहिले, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, ज्याने हिंदवी स्वराज्याचे स्वप्ने आपल्या सत्यात उतरवले, छत्रपती शिवराय, ज्याच्या इतिहासाची पाने फुलताना आमच्या अंगावर शार येतात, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले करतो. आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व गुरुजनांमध्ये इथे जमलेल्या तमाम कट्टर शिवभक्तांना आणि जिजाऊच्या वाघिणींनो प्रथम तुम्हाला मानाचा मुद्रा करतो. एवढं बोलून मी माझ्या पोवाड्याला सुरुवात करतो. धन्य धन्य बाजी प्रभुवीर, धन्य बाजी प्रभुवीर, रंगुरंगेला शिर भाकर, तसा तो धगधगता अंगात, तसा तो धगधगता अंगात, दिवस असो या असो अंधार, रान मैदानी लढे झुंजार जी जी, रान मैदानी लढे झुंजार जी जी. आता घराच्या वरानंतर त्याचा मुलगा फादर खान आणि तिथे जोराने प्रचंड पोहोचून पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे. शक्तीपेक्षा व्यक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवा काशीयांना बोलावून घेतलं. शिवा, आमचं रूप घेऊन शेतीला भेटायला जातो. होय महाराज, जातो की. मग काय झालं? काय रात्रीच्या पहिलं प्ररास, रात्रीच्या पहिलं प्ररास, अशा सुमारास गाड उतरणे आपली शिवबापाल तीर्थ बाजी संगती, शिवबापाल तीर्थ बाजी संगती, पावसानं ओली झाली धरती, राता अंधारे मावळे चालती, दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठ्या रुबाबात चालला दादा, दादा रजिरा राजे चालला दादा. दोन दिशेला दोन पालख्या केलेल्या आहेत. एका पालखीला खांद्याच्या सैन्याने कराडा घातला, पालखीतून शिवाला बाहेर काढले, सिद्धेसमोर बसवलं. तर बातमी आली, हुजूर हुजूर, शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. आणि कडाला सिद्धी त्याने मागून तलवार काढली, शिवा धरली. सच बता तू कोण आहे, वरना मारा जायगा. शिवा असला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशी म्हणून आलो असलो, मग शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे माझे काय कडाला सिद्धी सिद्धीची तलवार चालल्या गेली. शिवा संपला गेला. बाजीने इकडे गजापूरची खिंड घातली. बाजी म्हणतायत, राजा राजा आता वेळ करू नका. राजा तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडाकडे रावणा, आम्ही खिंडीत लावून शत्रूला अडवून धरतो. राजे म्हणतायत, नाही बाजी, जीवाची बाजी लावून इथपर्यंत आलोय. आता जे करायचंय ते मिळून करू. बाजी म्हणतायत, नाही राजा, लाख महिने तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला? काय काय उभा राहून बाजी खंडीला, विनवणी करी शुभाला, तुम्ही सुखरूपीत न जावं तो उडवावा त्या विचाराला, तुम्ही गेला पाहिजे फक्त माझा विचार गडाला, आलो आलो आता चिठ्ठीला, मी चिठ्ठीला. बाजीचा वार तो टार करतो मी वार, दुष्ट शत्रूला धर्मसज्ज व्हावे आवाज याच वक्ताला, रक्ताने भिजले बाजी थांबाया होईना राजी, तमाना हे मला रे बाजी, बाजी लावली शिवाजी बाजी, कधी बोलत ते गडावरी राजी शिवाजीची जी, रक्ताच्या थवळ्यात असलेला बाजी प्रभूला सक्कराचा गोळीचा बार बाजीला लागलाय. तरी बाजी म्हणतायत, राजा राजा आपण गडावरती पोहोचला नाही. राजा चोर आपण गडावरती पोहोचणार नाही, चोर या बाजीचा प्राण जाणून नाही. तितक्यात काय घडलं? काय तडा आवाज गडाला, बिचारा बाजीराव तो माहिती गोळ्या घेऊन गेला बाजीचा प्राण, घेऊन गेला बाजीचा प्राण, दिल्या शब्दाची ठेवली जाण, बाजीने केले जीवाचे रान जी, बाजीने केले जीवाचे रान जी. राजे म्हणताय, धन्य बाजी धन्य. जर या खिंडीतली माती रक्तात टाकली तर रंग बाजीच्या रक्ताचा आणि पराक्रमाचा, आणि या खिंडीला जर कान लावले तर शब्द ऐकले गेले, हर हर महादेव.